परभणीचा महापौर कोण केला याने देशाची अब्रू जात नाही, पण एप्स्टीन फाईल मध्ये देशाच्या पंतप्रधानाचं नाव येतं याने देशाची इज्जत जाते. परभणीचा महापौर कोण केला याने देशाच्या सुरक्षिततेवर किंवा राज्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उठत नाही, मात्र विमान अपघातामध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री गेले यावरून या देशाच्या या राज्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उठतात. त्यामुळे कोणते मुद्दे जास्त महत्वाचे आहेत आणि कोणत्या मुद्द्यांवर चर्चा व्हावी याचा का बरं विचार केला जात नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये किंवा भाजपाच्या कार्यक्रमामध्ये जर सलमान खान बसू शकतो, म्हणजे सलमान खान मला म्हणजे खरंच तुम्ही आता मला माझा नाईलाज केलाय. मी खूप रॅशनल आहे, मी कुठल्याही जाती धर्मावर कधी जात नाही, परंतु जो नियम सलमान खानला असतो तोच नियम सय्यद इक्बाल साठी का लागत नाही? काय अडचण असते नेमकी बरं की सय्यद इक्बालला तो नियम लागू होत नाही? की सलमान खान ही व्यक्ती ही भाजपाने काय म्हणता येईल त्याला, भाजपाने त्याचं ग्लोरिफिकेशन केलेलं आहे. सो भाजपा ज्याचं ग्लोरिफिकेशन करते, उदात्तीकरण करते, तर ते सगळं क्षम्य असतं, त्याच्यावरती काहीच बोलायचं नाही. उलट सलमान खानवर तर आरोप होते ना बाबा, काय ते निर्दोष सुटणं, काय ते हरिण मारल्याचा आरोप असणं किंवा हिट अँड ड्राईव्हची केस असणं, असे कुठले आरोप तर नाहीयेत सय्यद इक्बालजींवर. ताई ट्रम्पला भारत विकला हे काल जे स्टेटमेंट होतं, या स्टेटमेंटवर भाजपचं काय म्हणणं आहे? भाजप काय याच्यावरती परसेप्शन तयार करणार आहे? भाजपचे सपोर्ट भक्तुल्ले आयटी सेल मध्ये 40 पैशाच्या हिशोबाने कोणता मेसेज पेरणार आहे यावर चर्चा झाली पाहिजे. भाजपने इतरांवर आरोप करण्यापेक्षा एप्स्टीन फाईल मध्ये नरेंद्र मोदींचं नाव काय येत आहे याच्यावर एकदा बोलायची तयारी दाखवावी. देवेंद्र फडणवीस, अमित साटम या सगळ्याच लोकांनी आणि नरेंद्र मोदीजींनी पण ही छाती दाखवावी एकदा, की एकदा मी सगळ्या प्रेसला सामोरा जाईल आणि एप्स्टीन फाईल बद्दल काय म्हणणं आहे त्याच्यावर मी बोलेन. काल राहुलजींनी जे प्रश्न उपस्थित केले होते त्या राहुलजींच्या प्रश्नांवरती आम्ही बोलायला तैयार होऊ असं कधीतरी म्हणावं ना भाजपने. भाजप त्याच्यावर बोलत नाही. भाजपचा प्रॉब्लेम असा आहे, शौच हे खाकर भाजप चली हा जो कार्यक्रम आहे ना, ते भाजपने आम्हाला शानपण सांगायची गरज नाही. जात आणि धर्मामध्ये अडकून का राहावंसं वाटतंय, का भाजपला त्यावर चर्चा करावीशी वाटते? कारण भाजपला एप्स्टीन फाईल सारखे प्रश्न कोणी विचारू नयेत असं वाटतंय. मला वाटतंय की एप्स्टीन फाईल वर भाजपने, आणि इव्हन माझी तर विनंती आहे की का एकही माध्यम, म्हणजे ज्या माध्यमाला चंद्रपूरवर चर्चा करावीशी वाटते, ज्या माध्यमाला परभणीवर चर्चा करावीशी वाटते, त्या माध्यमांना संबंध महाराष्ट्रामध्ये चटका लावणारी बाब की रोहित पवारांनी केलेले आरोप खरेच आहेत का, खोटे आहेत का, आणि तटकरे आणि यांचं पटेलांचं नाव काय संबंध आहे, पूर्व विदर्भातला नेता म्हणजे कोण, कारण राष्ट्रवादीचा बडा नेता पूर्व विदर्भातला पटेलच आहे. मला तो 1,01% योग्य वाटत आहे. मी कन्व्हिन्स्ड आहे त्या निर्णयाने आणि मी भारतीय नागरिक आहे. आय एम फर्स्टली अँड लास्टली इंडियन. मी प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय आहे असं माझं संविधान मला सांगतं, आणि ज्या संविधानाने मला मी प्रथमतः आणि भारतीय अंतिमतः भारतीय आहे असं सांगितलं, त्याच संविधानाने एक शपथेचा नमुना इथल्या मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्यासाठी तयार केला. ज्या शपथेच्या नमुन्यामध्ये असं म्हटलेलं होतं की माझ्या निदर्शनास आणून दिलेले कुठलीही बाब त्याबद्दल मी कुणाचाही अधिकचा ममत्व भाव किंवा अधिकचा आकस भाव त्या संबंधाने मी कधीही बाळगणार नाही. आता याच्या उपर जर देवेंद्र फडणवीस यांना काही टिप्पणी करायची असेल तर देवेंद्र फडणवीसांनी फक्त शपथेवर सांगावं की मी माझी शपथ घेताना पुन्हा एकदा शपथ घेईन की मुस्लिम वगळता बाकी सगळ्यांची कामं मी करणार आहे, मी मुस्लिमांची कामं करणार नाही. किंवा अमित साटमने सांगावं की माझ्यासाठी एकही मुस्लिम कार्यकर्ता काम करणार नाही, माझ्या पक्षासाठी काम करणार नाही, माझ्या पक्षातनं मी जे काही काय म्हणता येईल पाशा पटेलांना आम्ही आमदारकी दिली तर ती आमची अक्षम्य चूक होती, हे सुद्धा अमित साटमांनी एकदा सांगावं. माझ्या पक्षाला काही कळत नव्हतं म्हणून त्यांनी पाशा पटेलांना दिलं हे सांगावं. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट की एखाद्या मुस्लिमाला म्हणजे का महापौर केलं जाऊ नये याचं कारण मला वाटतंय की त्यांच्याकडूनही मी घेईन, आणि अनुजाजी आपणही मला सांगा की का केलं जाऊ नये. पण मग अशामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की मग हे तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या वेळेला सुद्धा बोलून दाखवायचं की ज्या वेळेला समोरून आरोप होत होते त्यावेळेला मी हे बोलून दाखवायचं की हो आम्ही करू मुस्लिम महापौर, तुमचं काय बिघडतं, असा प्रचार तर त्यावेळेला झाला नव्हता. नाही, मला असं वाटतंय की कदाचित हा प्रश्न ज्यांच्या कोणाच्या डोक्यात येईल त्यांना तितकं राज्यशास्त्र कळत नसावं. आपल्याकडे पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये एक फॉर्म्युला असतो. तो फॉर्म्युला असा असतो की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. मुंबईमध्ये
किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये जिथे जसा बहुल भाग असतो त्या पद्धतीने तिथे तसा महापौर उपमहापौर बसतो किंवा नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष बसतो. उदाहरणार्थ समजा उमरग्याची नगर परिषद आहे असं आपण गृहीत धरू की धाराशिव मधली उमरग्याची, तर उमरग्यामध्ये नगराध्यक्ष तिथे मराठा समाज आहे, लिंगायत समाज आहे आणि त्याच्या बरोबरीने शेड्यूल कास्ट समाज आहे. आता ह्या शेड्यूल कास्ट मध्ये मराठा आणि लिंगायत मध्ये तिथली आता काय स्थिती आहे बरं, तर तिथे काँग्रेसचे माजी खासदार रवी गायकवाड यांचा मुलगा रवी किरण गायकवाड हा नगराध्यक्ष झालेला आहे आणि शिंदे सेनेची म्हणजे काँग्रेस आणि शिंदे सेनेची युती आहे तिथे आणि शिंदे सेनेचा शेड्यूल कास्ट मधला व्यक्ती हा उपनगराध्यक्ष झालेला आहे. का बरं असं केलं? कारण पॉप्युलेशन प्रपोर्शन तिथे त्या पद्धतीचं आहे. जिथे पॉप्युलेशन प्रपोर्शन जसं असतं आपल्याकडे आरक्षण सुद्धा त्या पद्धतीनेच पडतं की एखाद्या ठिकाणी जर माळी समुदायाची संख्या जास्त असेल तर तिथे तो प्रतिनिधी येईल, धनगर समुदायाची संख्या जास्त असेल तो प्रतिनिधी येईल, मराठा समुदायाची संख्या जास्त आहे तो प्रतिनिधी येईल किंवा अजून कुठला समुदाय असेल तर. परभणीचं जर आपण पॉप्युलेशन प्रपोर्शन जर बघितलं तर जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी हे जर सगळं बघितलं तर तिथली जी लोकसंख्या आहे ती सर्वाधिक लोकसंख्या कुणाची आहे तर ती मुस्लिम समुदायाची लोकसंख्या आहे. हा एक भाग. आता दुसरं असं की का आक्षेप घेतला जावा बरं, काय सय्यद इक्बालजी जे आहेत, काय सय्यद इक्बालजी हे निवडणुकीला सामोरे गेले नाही का, ते निवडणूक लढलेले नाहीत का, त्यांनी तुमच्या आचारसंहितेच्या आदर्श आचारसंहितेच्या कुठल्या नियमाचं उल्लंघन केलेलं आहे का, काय सय्यद इक्बालजींचं कुठे क्रिमिनल रेकॉर्ड आहे का, काय सय्यद इक्बालजींना तुम्ही मेहरबानीवर आणलेला आहे का, बरं सय्यद इक्बाल हा माणूस कॉप्ट होऊन आलेला आहे का, सय्यद इक्बाल याचे काही एखाद्या आंतरराष्ट्रीय देशद्रोही संघटनेशी लागेबांधे आहेत का, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये किंवा भाजपाच्या कार्यक्रमामध्ये जर सलमान खान बसू शकतो, म्हणजे सलमान खान मला म्हणजे खरंच तुम्ही आता मला माझा नाईलाज केलाय, मी खूप रॅशनल आहे, मी कुठल्याही जाती धर्मावर कधी जात नाही, परंतु जो नियम सलमान खानला असतो तोच नियम सय्यद इक्बालसाठी का लागत नाही, काय अडचण असते नेमकी बरं की सय्यद इक्बालला तो नियम लागू होत नाही, की याला असं कारण आहे की सलमान खान ही व्यक्ती ही भाजपाने काय म्हणता येईल त्याला भाजपाने त्याचं ग्लोरिफिकेशन केलेलं आहे. सो भाजपा ज्याचं ग्लोरिफिकेशन करते, उदात्तीकरण करते, तर ते सगळं क्षम्य असतं, त्याच्यावरती काहीच बोलायचं नाही. उलट सलमान खानवर तर आरोप होते ना बाबा, काय ते निर्दोष सुटणं, काय ते हरिण मारल्याचा आरोप असणं किंवा हिट अँड ड्राईव्हची केस असणं, असे कुठले आरोप तर नाहीयेत सय्यद इक्बालजींवर. आणि महत्वाचं मग तुमच्या शिवसेनेचं काय, मग तुमच्या शिवसेनेचं म्हणजे तुमचा पुढचा प्रश्न येणार आहे मला माहितीये, तुम्ही पुढचा प्रश्न काय विचारणार आहात की मग तुमच्या सोकॉल्ड शिवसेनेचं तुमच्या हिंदुत्वाचं काय आहे. तर माझ्या हिंदुत्वाचं काय हे मी जरा सांगितलं पाहिजे की वंदनीय बाळासाहेब ठाकरे हयात असताना आमच्याकडे निष्ठावंत शिवसैनिकांची जी यादी वाचली जायची किंवा आत्ताही ज्याच्याबद्दल सातत्यानं बोललं जातं त्यातली दोन महत्वाची नावं मी आपल्याला सांगितली पाहिजेत की जितके आम्हाला धर्मवीर आनंद दिघे यांच्या निष्ठा शिवसेनेशी एकनिष्ठ होत्या तितक्याच साबीरभाई शेख यांच्या सुद्धा होत्या. साबीरभाई शेख आणि साबीरभाई शेखच्या फॅमिलीला तुम्ही देशभक्त मानत नाही का? सय्यद इक्बाल या व्यक्तीने कुठले टॅक्स चुकवलेले आहेत का? सय्यद इक्बाल ही व्यक्ती 21 वर्षाची नाहीये का? सय्यद इक्बाल या व्यक्तीने निवडणुकीत जिंकून येण्यासाठी जे बहुमत लागतं ते बहुमत मिळवलेलं नाहीये का? सय्यद इक्बाल ज्या पक्षाची व्यक्ती आहे त्या पक्षाला बहुमत प्राप्त नाहीये का? किंवा मग ती व्यक्ती फक्त मुस्लिम आहे म्हणून आक्षेप आहे असं जर कोणाचं म्हणणं असेल तर मग मुस्लिमांनी कदाचित अजिबात निवडणुका लढवायच्या नाहीत किंवा मुस्लिमांना कुठलीही पदं द्यायची नाहीत असा भाजपने काही नवा कायदा म्हणजे जसे त्यांचे ट्रिपल तलाक किंवा इतर कुठले कायदे असा कुठला कायदा काढलेला आहे का? तसं काही असेल तर आमच्या निदर्शनास आणून द्या. परंतु मग मुंबईत तुम्ही हे का केलं नाही, तुम्ही हे इकडे का केलं असं जेव्हा तुम्ही म्हणताना मी तुम्ही जे मगाशी अगदी सुरुवातीला जे म्हटलात की आमच्याकडे 25 नगरसेवक निवडून आले, आमची नेहमीची संख्या 25च्या रेंज मधली असते आणि नेहमीच आमच्याकडे 12-15 नगरसेवक हे मुस्लिम असतात, प्रत्येक टर्मला असतात, प्रत्येक टर्मला, आणि त्या प्रत्येक टर्मला आम्ही आतापर्यंत हिंदू महापौर देत आलेलो आहोत. पण मग ज्यांचं मतदान कायम सत्तेसाठी पूरक असतं त्यांना एकदा संधी दिली तर बिघडलं कुठं? मी जरा यादी आपल्याला वाचून दाखवते याची, जे आपण 25 लोकांची म्हणाला. याच्यामध्ये आमच्याकडे एक व्यंकट लक्ष्मणराव डहाळे आहेत, त्याच्यानंतर दुसरे आहेत बागवान सुफियान इब्राहिम, हुसेना बानू शेख, बरीरा उम्मे रोमान, त्याच्यानंतर रईस खान, सरफराज खान, त्यानंतर श्री मिलिंद घागरमाळे, मग नौशीन फातेमा मोहम्मद अलीम कुरेशी, सायरा बेगम अलीमुद्दीन,
सय्यद मुस्लिम आहेत, शरफुद्दीन. थोडक्यात कल्पना आहे. हा नाही मला हे का वाचून दाखवतेय की हम्म. हे जे 13 मुस्लिम आहेत ना ते ज्या भागातनं निवडून येतात तो सगळा मुस्लिम बहुल एरिया आहे. म्हणजे असं नाहीये की या 13 ठिकाणी शिवसेनेने मुस्लिम उमेदवार दिले आणि इतरांनी हिंदू दिले, तर तसं नाहीये. इतरांनी सुद्धा देताना त्यांचे उमेदवार मुस्लिमच दिलेले होते. लक्षात घ्या. उमेद मुस्लिम देण्यासंदर्भातला प्रश्न नाही, महापौर करण्यासंदर्भातले आरोप होत आहेत. कारण की परभणीमध्ये या आधी सुद्धा नाही, नाही. तुम्ही असं म्हणत असाल की अहो, तिकडे यांच्या मुस्लिम मतं आरोपांच्या आणि बद्दल ती लोक ऐका, निर्णायक ऐका. ठरत असतील तर आतापर्यंत तिकडे मुस्लिम अनुजाताई- महापौर झालेलाच नाहीये, तर तुम्ही केला. अनुजाताई जर भाजपच्या आरोपाचा विचार करून जर जगायचं म्हटलं ना तर मग काही विषयच नाही. भाजपने इतरांवर आरोप करण्यापेक्षा एप्स्टीन फाईल मध्ये नरेंद्र मोदींचं नाव काय येत आहे याच्यावर एकदा बोलायची तयारी दाखवावी. देवेंद्र फडणवीस, अमित साटम या सगळ्याच लोकांनी आणि नरेंद्र मोदीजींनी पण ही छाती दाखवावी एकदा मी सगळ्या प्रेसला सामोरा जाईल आणि एप्स्टीन फाईल बद्दल काय म्हणणं आहे त्याच्यावर मी बोलेन. काल राहुलजींनी जे प्रश्न उपस्थित केले होते त्या राहुलजींच्या प्रश्नांवरती आम्ही बोलायला तयार होऊ, असं कधीतरी म्हणावं ना भाजपने. भाजप त्याच्यावर बोलत नाही. भाजपचा प्रॉब्लेम असा आहे सौ चुहे खाकर भाजप चली हाजको हा जो कार्यक्रम आहे ना ते भाजपने आम्हाला शहाणपण सांगायची गरज नाही. आणि माझा पक्ष हा भाजपने सांगितलं त्याच्यावर चालत नाही. माझा पक्ष संविधानावर चालतो. माझ्या पक्षाची नोंदणी ही संविधानानुसार केलेली आहे. भाजपने सांगितलेल्या RSSच्या पद्धतीने केलेली नाही. माझ्या पक्षाची नोंदणी संविधानानुसार झाली. माझ्या पक्षाचा डेकोरम हा संविधानानुसार चालतो. माझ्या पक्षामध्ये जे हिंदुत्व आम्ही सांगतो ते आम्ही डोळ्याला पाणी लावून नमनम करणारं हिंदुत्व आमचं नाही. आमचं हिंदुत्व गोरगरिबांच्या डोळ्यातलं पाणी पुसणार आहे. आमचं हिंदुत्व अमित साटम किंवा या सगळ्या लोकांच्या सारख्या जात आणि धर्मांची भाषा करून लोकांची घरं पेटवणारं नाही, तर विधायक आणि रचनात्मक कृती कार्यक्रम आखून गोरगरिबांच्या चुली पेटवणारं आमचं हिंदुत्व आहे. जात आणि धर्मामध्ये अडकून का राहावंसं वाटतंय, का भाजपला त्यावर चर्चा करावीशी वाटते? कारण भाजपला एप्स्टीन फाईल सारखे प्रश्न कोणी विचारू नयेत असं वाटतंय. मला वाटतंय की एप्स्टीन फाईलवर भाजपने आणि इव्हन माझी तर विनंती आहे की का एकही माध्यम म्हणजे ज्या माध्यमाला चंद्रपूरवर चर्चा करावीशी वाटते, ज्या माध्यमाला परभणीवर चर्चा करावीशी वाटते, त्या माध्यमांना संबंध महाराष्ट्रामध्ये चटका लावणारी बाब की रोहित पवारांनी केलेले आरोप खरेच आहेत का, खोटे आहेत का, आणि तटकरे आणि यांचं पटेलांचं नाव काय संबंध आहे, पूर्व विदर्भातला नेता म्हणजे कोण, कारण राष्ट्रवादीचा बडा नेता पूर्व विदर्भातला पटेलच आहेत, मग ते पटेलांशी संबंधित वाक्य आहे याच विषयांवर चर्चा होतात. तुमचे प्रवक्ते सुद्धा येत असतात या विषयांवर. एक सेकंड लेट मी क्लिअर वन थिंग. परभणीचा महापौर कोण केला याने देशाची अब्रू जात नाही, पण एप्स्टीन फाईल मध्ये देशाच्या पंतप्रधानाचं नाव येतं याने देशाची इज्जत जाते. परभणीचा महापौर कोण केला याने देशाच्या सुरक्षिततेवर किंवा राज्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उठत नाही. मात्र विमान अपघातामध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री गेले यावरून या देशाच्या या राज्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उठतात. त्यामुळे कोणते मुद्दे जास्त महत्वाचे आहेत आणि कोणत्या मुद्द्यांवर चर्चा व्हावी ह्याचा का बरं विचार केला जात नाही? याचा होतो ना विचार. त्याचे म्हणूनच मी म्हटलं की या सगळ्या विषयांवर सुद्धा चर्चा होत आहे. हे सगळे विषय सुद्धा चर्चेला येत आहेत. पण मला परत एकदा म्हणजे आपण आता ते परभणी आणि जर्मनी हे जसं म्हटलं जातं त्या पद्धतीने फार आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर जातोय. आजचा विषय आपला परभणीचा आहे तर मला त्याचा एक पुढचा मुद्दा सुद्धा घ्यायचा आहे. मला त्याचा पुढचा मुद्दा घ्यायचा आहे. आपण आता एप्स्टीन फाईल्सवर चर्चा करत नाही आहोत. माझं जे तुम्हाला निमंत्रण आहे ते परभणीच्या विषयावर, आपण ती चर्चा पुढे नेऊया. इतर विषयांवर सुद्धा चर्चा या सुरू आहेत. मूळ मुद्दा हा आहे, मला परत एकदा यायचा आहे. तुम्ही जे म्हणत आहात संविधान असेल किंवा तुमच्या पक्षाची विचारधारा असेल, या सगळ्या गोष्टी काही अंशी नक्की आदर्शवादी विचारांमध्ये बसतात. की संविधानाला, मी सुरुवातीला म्हणूनच इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की संविधानाला हेच अभिप्रेत आहे की कुठल्या पदावर जो माणूस बसत आहे तो त्याच्या मेरिटनुसार बसावा, त्याच्यामध्ये त्याचा जात धर्म वगैरे या सगळ्या गोष्टी पाहिल्या जाऊ नयेत. हे आपल्याला सगळ्यांनाच कल्पनेचं आहे आणि हेच संविधानाला सुद्धा अपेक्षित आहे. पण आत्ताच्या घडीला तुमच्या विरोधामध्ये एक परसेप्शन जर तयार केलं जात असेल, ते मी कुठल्या अर्थाने म्हणते, तर ज्या पद्धतीने तुम्ही मुंबईमध्ये मुस्लिम महापौर बसवाल जर तुमची सत्ता आली तर, हे सांगितलं जात होतं. आता त्यावेळेला तुमच्याकडे काउंटर करायला सुद्धा अनेक गोष्टी होत्या ज्या उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सभांमध्ये किंवा पत्रकार परिषदांमध्ये केल्या सुद्धा. उद्या जाऊन परत एकदा हाच प्रचार करायची वेळ येईल, त्यावेळेला भाजपकडे हा सांगायला मुद्दा राहणार आहे की बघा 29 महानगरपालिकांपैकी ज्या परभणीमध्ये सत्ता स्थापन करायची वेळ आली किंवा जिकडे महापौर तुमचा बसवण्याचा वेळ आला त्यावेळेला तुम्ही तिकडे मुस्लिम महापौर बसवलात. याचाच अर्थ आम्ही जे सांगत होतो तेच उद्धव ठाकरेंनी करून दाखवलेलं आहे. हे भाजप ऑलरेडी बोलायला सुरुवात झालेली आहे. त्यांचे सगळे सोशल मीडिया हँडल्स बघा, त्यांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया बघा, हे त्यांनी ऑलरेडी बोलायला सुरुवात केलेली आहे. तुमच्या भोवती एक परसेप्शन आता तयार होणार आहे की तुम्हाला महापौर करायचा वेळ आला त्यावेळेला तुम्ही मुस्लिम महापौर हा करून दाखवलेला आहे. ज्या वेळेला मराठवाड्यामध्ये खान की बाण असा प्रचार स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी केलेला होता, त्यामुळे त्या विचारधारा
विचारधारेपासून किंवा त्या मुद्द्यांपासून तुम्ही दूर जाऊ शकत नाही, मग तीच शिवसेना आज जर मुस्लिम महापौर बनवत असेल तर अशा पद्धतीने भाजपकडनं हे आरोप होणार. ह्या परसेप्शनला तुम्ही कशा पद्धतीने टॅकल करणार? या परसेप्शनला मला टॅकल करायची गरजच नाही मला. वी आर नॉट अँसरेबल टू बीजेपी. आम्ही भाजपला उत्तरदायीच नाही आहोत. तुम्ही भाजपला नसेल उत्तरदायी, पण त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्याचा प्रचार होतात, त्या सोशल मीडिया थ्रू या रील्स मार्फत या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात. त्याचा परिणाम हा लोकांच्या मानसिकतेवर होतो, त्याचा वोटिंगवर सुद्धा होतो. अनुजाताई ऐका, परभणीचा महापौर हा महाराष्ट्रातला आहे, मराठी आहे. परभणीतला महापौर हा भारतीय आहे. परभणीतला महापौर हा कुठलेही टॅक्स चुकवणारा नाहीये. परभणीतला महापौर हा गुन्हेगार नाहीये. परभणीतला महापौर हा ईडीग्रस्त नाहीये. परभणीचा महापौर हा भाजप जसा ब्लॅकमेल करून लोकांना आणते तसा ब्लॅकमेल करून आणलेला नाहीये. आणि राहिला प्रश्न परसेप्शनचा, तर परसेप्शनचा विचार आमच्यापेक्षा जास्त भाजपने करावा की एप्स्टीन फाईल एका वेळेला जिथे नेहरूंचं नाव आईन्स्टाईन सोबत घेतलं जात होतं तिथं नरेंद्र मोदींचं नाव एप्स्टीन सोबत घेतलं जातंय. या परसेप्शनला ते कसं उत्तर देणार आहेत, या परसेप्शनचा त्यांनी विचार करावा. आमच्यासाठी ते परसेप्शन जास्त महत्वाचं आहे की एप्स्टीनचं काय करायचं आता. का बरं, का म्हणजे काल राहुलजी म्हणत होते की तुम्ही का प्रश्नांची उत्तरं द्यायला घाबरत आहात, तुम्ही का प्रश्नांची उत्तरं देत नाहीत. मनोज नरवणेजींच्या पुस्तकाला घाबरून कसे काय बरं. आणि जे देशाचे गृहमंत्री आपल्या देशाच्या पंतप्रधानांनाच सुरक्षा देऊ शकत नाहीत, ते देशाला सुरक्षित कसे ठेवतील. ह्या परसेप्शनवर त्यांनी जास्त काम करायची गरज आहे. या परसेप्शनवर त्यांनी बोलायची गरज आहे. त्यामुळे आम्ही चिंता करत नाही की तुम्ही काय परसेप्शन करताय काय नाही, कारण भाजपला दर वेळेला साप समजून भुई धुकटायची सवय आहे. भाजपचं हे गलिच्छ राजकारण, भाजपला असं वाटतं की ते फार लोकाभिमुख आहे, पण हे लोकाभिमुख राजकारण नाही, हे जातीभिमुख राजकारण आहे. त्यामुळे त्या भाजपने इतर परसेप्शन पेक्षा जागतिक पातळीवर त्यांचे नेते नरेंद्र मोदींची काय सध्या प्रतिमा होत आहे आणि एप्स्टीनवर काय चर्चा होत आहे याची चिंता जास्त करावी. माझ्या पक्षाची चिंता करायला माझ्या पक्षातले लोक खंबीर आहेत आणि त्या परसेप्शन काय तुम्ही कराल, काय तुमचं चाललेलं असेल, त्याला काय पद्धतीने आम्ही नंतर उत्तर द्यायची ते आम्ही आमची देऊ. ठीक आहे, आम्ही सफिशियंट आहोत त्याला. ठीक आहे. मला फक्त एक तुमची 30 सेकंदांची वेळ हवी आहे अशा अर्थाने की मला भाजपची एक प्रतिक्रिया सुद्धा आमच्या चॅनलवर दाखवायची आहे, ती तुम्हीही ऐका. भाजपचे प्रवक्ते आहेत नवनाथ बन आणि आता खरं तर ते नगरसेवक सुद्धा आहेत, त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे या सगळ्या मुद्द्यांवर तात्काळ. तर काय नवनाथ बन म्हणाले ते आपण ऐकूया आणि त्याच्यानंतर त्यावर सुद्धा मला सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया घ्यायची आहे. पहिले नवनाथ बन यांची प्रतिक्रिया दाखवा. की मराठीचा अजेंडा करायचा, उबाटा गटाला एकमेव महापौर करण्याची संधी मिळाली परभणीमध्ये. हे एकमेव महापौर करत तर उद्धव ठाकरेंनी मराठी माणूस करायला पाहिजे होता. निवडणुकीच्या काळात मराठीचं नाव घ्यायचं, मराठीचा झेंडा म्हणायचा, मराठीचा अजेंडा म्हणायचा आणि जेव्हा महापौर करण्याची वेळ येते तेव्हा मात्र मुस्लिम महापौर करायचा. हे उद्धव ठाकरे यांचं धोरण आहे. औरंगजेबाचा अजेंडा पुढे रेटण्याचं काम परभणीमध्ये उद्धव ठाकरे करतायत. निवडणुकीमध्ये मराठीचं नाव घ्यायचं, निवडणुकीमध्ये मराठी माणूस म्हणून गप्पा मारायच्या आणि जेव्हा महापौर करण्याची वेळ येते, महापौर बसवण्याची वेळ येते तेव्हा मात्र मुस्लिम महापौर द्यायचा, औरंगजेब फॅन क्लबचा महापौर द्यायचा. हेच उद्धव ठाकरेंचं बेगडी धोरण आहे आणि हे बेगडी धोरण परभणीमध्ये उघड झाले. बघा सुषमाताई, तुम्ही एक प्रतिक्रिया ऐकली असेल तर 2-3 आरोप की ज्या वेळेला महापौर करायची संधी मिळाली तुम्ही मुस्लिम महापौर केलात, तुम्ही मराठीचा मुद्दा लावून धरता पण महापौर करताना मुस्लिम करता, तिसरा मुद्दा तर डायरेक्ट औरंगजेबाचा तुम्ही अजेंडा राबवताय, असे सगळे आरोप झालेले आहेत. हेच गोष्टी अजून व्हायरल होणार आहेत, या गोष्टी जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहेत, लोक या दृष्टीने विचार करायला सुद्धा लागू शकतात. म्हणून मला याच्यावर तुमचं मत समजून घ्यायचं आहे. ते 3 आरोपांवर तर त्याच्यावर एकच आहे म्हणणं की नितेश राणे मंत्री झाले पण मंत्रिपदाचा ऑरा त्यांना जपता येत नाही. त्यामुळे मी नितेश राणेंच्या प्रतिक्रियांवर कधीही उत्तर देत नाही. आता तुम्ही ज्या कुठल्या माणसाची प्रतिक्रिया दाखवली तो काय कुठे निवडून आला वगैरे असेल, पण एवढ्या भुरट्या लोकांवर प्रतिक्रिया द्यावी इतकी वाईट वेळ नक्की माझ्यावर आली नाही. पण एक प्रतिक्रिया नक्की अमित साटरांची घ्या आणि देवेंद्र फडणवीसांची घ्या आणि परसेप्शनच्या बद्दल नक्की त्यांना विचारा. त्यावेळेला परसेप्शन परभणीच्या संबंधाने असणारं मोठं आहे की एप्स्टीन फाईलचं मोठं आहे, यावर मी नक्की प्रतिक्रिया देत आहे. भाजप मुंबई भाजपने सुद्धा याबद्दल प्रतिक्रिया देताना हेच म्हटलेलं आहे की तुम्ही शब्द मुंबईत जमलं नाही म्हणून ठाकरेंनी परभणीत केलं. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचे शब्द खरे ठरले आणि ते शब्द असे होते की ठाकरेंची ज्यावेळेला सत्ता येईल त्यावेळेला महापौर हा खान होईल, रस्त्यांची नावं मोहम्मद अली रोड होतील, तुमच्या दाराशी उद्या खान येईल आणि मुंबईवर एक हिरवं वादळाचं संकट घोंगावत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता हे मुंबई भाजपचे आरोप आहेत. अरे बापरे, क्या बात आहे. हा, साटमवर आपण नक्की प्रतिक्रिया देऊया. आधीचे जे कोणी भुरटे भारटे होते त्यांच्यावर देणार नाही, साटमवर नक्की बोलूया. साटमना कदाचित माहिती नसेल की परभणीतलं नेमकं जिओग्राफिकल पॉलिटिक्स काय आहे ते, आणि तिथे आमच्याकडे दरवर्षी किती नगरसेवक निवडून येतात दरवेळेला आणि त्यातले मुस्लिम किती असतात. पण म्हणून परभणीमध्ये कुठला रस्ता बदललेला आहे का किंवा परभणीमध्ये असं काही, मला वाटतंय मराठवाड्यातली अतिशय उत्तम शिवजयंती ही परभणीमध्ये निघते आणि परभणीमध्ये महापुरुषांच्या विचाराने जितके भारावलेले
असलेले लोक ज्या पद्धतीने काम करतात, इव्हन मी आपल्याला तिथलं जिओग्राफिकल पॉलिटिक्स सांगताना सांगितलं पाहिजे की खासदार पदावर राष्ट्रवादीकडून तिथून फौजिया खान सलग 2-3 वेळा जातात. त्याचं कारण सुद्धा हेच आहे की महाराष्ट्रात जेवढे राष्ट्रवादी स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष नाही म्हणवत ना. लेट मी क्लिअर या, महाराष्ट्रामध्ये जेवढे कुठे इतकी मुस्लिम संख्या नसेल ती मुस्लिम संख्या आयदर संभाजीनगरमध्ये आहे किंवा ती परभणीत आहे किंवा ती भिवंडीत आहे. त्यामुळे तिथलं संख्याशास्त्र समजून घेतल्यानंतर त्यात काही फार विशेष वाटणार नाही. तरी सुद्धा म्हणूनच त्या ठिकाणी बाळासाहेब खान हवा की बाण हवा असा प्रचार करत होते. तरी सुद्धा मी काय म्हटलं, तरी सुद्धा भाजपाला जर एप्स्टीन फाईल लपवायची असेल आणि एप्स्टीन फाईल लपवण्यासाठी इतकी धडपड करून कायम शिवसेनेला चर्चेत ठेवायचं असेल तर ओके, आम्ही त्याचं स्वागत करतो. त्यांना प्रत्युत्तर देण्यामध्ये अजिबात एनर्जी वाया घालवायची जसं तुम्हाला वाटतंय की ते त्यांना एप्स्टीनवर उत्तर देता येत नाही म्हणून ते सगळे मुद्दे काढतायत, इथे असंही वाटू शकतं ना की तुम्हाला या मुद्द्यांवर उत्तर देता येत नाही म्हणून तुम्ही एप्स्टीनचा विषय त्याच्यावर कव्हर आपण परभणीवर बोलूया ना. अहो अनुजाताई, मी माझी सगळी उत्तरं दिली. मी सांगितलं ना की तो ईडीग्रस्त नाहीये, तो भारतीय माणूस आहे, तो मराठी आहे, महाराष्ट्रीयन आहे. अहो तो निवडणुकीत निवडून आलेला आहे, त्याला काही असं एकदम आणून बसवलेलं नाहीये कुणी, त्याला ब्लॅकमेल केलेलं नाहीये. त्याने तुमच्या निवडणुकीचे सगळे नियम पाळलेले, तिथलं जिओग्राफिकल पॉलिटिक्स या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण त्या तुम्हाला सांगितल्या. मी भाजपला उत्तरदायी नाहीये, मी भाजपला अँसरेबल अजिबात नाहीये, किंवा भाजपचा कुणीतरी भुरटा एखादा प्रवक्ता म्हणून येईल आणि तो काहीतरी बोलेल तर अशा लोकांना मी उत्तरदायी नाहीये. मी काय सांगते की परभणीच्या परसेप्शन पेक्षा सुद्धा एप्स्टीन फाईलचं परसेप्शन काय आहे त्याच्यावर एकदा भाजपने विचार करावा की तिथे किती आबरू जाते ती बघा, तुमचा पक्ष किती पाण्यात येते बघा. नाही तर जर तुम्हाला किरीट सोमय्यावरून जर वाटत असेल की नाही आमची हीच संस्कृती आहे तर मग चालू द्या, त्याचं काय बोलायचं बरं. आता माझी विनंती एक एप्स्टीन फाईलवर एक चर्चा केली पाहिजे तुम्ही, ठीक आहे, आणि त्या चर्चेत मला बोलावलं पाहिजे तुम्ही. ठीक आहे, पण मला आता परत तुम्हाला हा प्रश्नावर मी वारंवार येणार कारण की जे मी पाहते त्या दृष्टीने मला परत तुम्हाला ते विचारायचं आहे. मी परसेप्शन कुठल्या अर्थाने म्हणते, आज आपण चर्चा करतोय याच्यामध्ये दोन बाजू असतात, उद्या तुम्ही आणखीन टीव्ही चॅनल्सवर सुद्धा जाता जिकडे दोन्ही बाजूंचे प्रवक्ते बसलेले असतात, त्यावेळेला त्या दोन्ही बाजू समोर जातात तेव्हा मतदार एक वेळेस विचार करू शकतो का मी ही पण बाजू ऐकली ती पण बाजू ऐकली, आता मी माझं मत ठरवतो. ज्या वेळेला ह्याच गोष्टी जेवढं मी आता तरुण आहे, मी माझ्या तरुण मित्रमंडळांसोबत असते किंवा ज्या तरुण लोक बघत असते, प्रवास करताना जे बघत असते ती लोक जास्तीत जास्त कॉन्टेंट हाच सगळा रील्स मार्फत कन्झ्युम करत असतात, सोशल मीडिया थ्रू कन्झ्युम करत असतात. जिकडे काही दोन्ही पक्षांचे प्रवक्ते एकत्र बसलेले नसतात तिकडे एक रील मार्फत एकच बाजू जी असते ती लोकांपर्यंत पोहोचत असते. त्याच्यामध्ये ऑलरेडी मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या वेळेला हे सगळे प्रचार हे पोहोचतच होते. तसेच ते आता सुद्धा त्या पद्धतीचे कदाचित रील्स, मी असं नाही म्हणते की ते भाजप करेल, ते कोण ना कोणतरी करेल आणि ते होतील त्यावेळेला मी पण तुम्हाला ते पाठवेन, पण मुद्दा हा आहे की अशा पद्धतीचे रील्स तयार होतात, अशा पद्धतीने एक नरेटिव्ह सेट होत असतो. ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत की कशा पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला, ज्यांना काही रील्समध्ये जनाब सेना अशा पद्धतीने सुद्धा संबोधलं जातं, यामार्फत तुमची शिवसेना ही कशी आता मुस्लिम दार्जिनी झालेली आहे हे दाखवण्याचा त्याचा प्रयत्न होतो. आणि आता तुमच्याकडे रशीद मामून सारखे येतात, तुम्ही मुस्लिम महापौर करता, ह्या सगळ्या उदाहरणं दाखवून तुम्ही हिंदुत्ववादी आता पक्ष राहिलेला नाही आहात आणि त्यामार्फत महाराष्ट्रातल्या हिंदुत्ववादी पक्षांच्या स्पेस मधली तुमची स्पेस वजा करण्याचा प्रयत्न होतो. हे परसेप्शन तयार होतं जिकडे ना तुम्ही आता जसं इथे प्रवक्त्या म्हणून एक तुमची बाजू ठेवू शकत आहात, ते त्या सगळ्या गोष्टींमधनं ती बाजू ठेवली जात नाही, तिकडे फक्त ह्या सगळ्या गोष्टी पोहोचतात आणि त्यातनं सुद्धा काही मतं ही तयार होत असतात. म्हणून मला ते समजून घ्यायचं आहे की ज्यावेळेला अशा गोष्टी घडतात त्यावेळेला या परसेप्शनचा विचार होतो की नाही. नाही, ते परसेप्शन मी काय म्हणते, भाजपबद्दल पण ती परसेप्शन होतात ना की भाजपकडे वॉशिंग मशीन आहे का, भाजप हा भारतीय जनता पार्टी नाही तर भाड्याने जमवलेली पार्टी, असंही परसेप्शन. जसं तुम्ही आता जनसेना सांगितलं, ऐका ना, त्या निवडणुका कशा जिंकतात ते वेगळं सांगायची गरज नाही. ते निवडणुका कसे जिंकतात हे आता मी पण बघते ना, कारण मी रोज फील्डमध्ये फिरते. ते निवडणुका कसे जिंकतात, ते काय करतात, त्यांची निवडणुका जिंकलेल्या लोकांमध्ये खरंच किती त्यांचे आहेत, किती काँग्रेस आणि शिवसेनेकडून उचललेला रेडीमेड माल आहे हे पण लोकांना कळतं ना. त्यामुळे ईडीग्रस्त सेना जी आहे, त्या ईडीग्रस्त पार्टी जी आहे, अशा ईडीग्रस्त पार्टीने जी भाड्याने जमवलेली आहे त्यांच्याबद्दलचे परसेप्शन रील्सच्या माध्यमातून पोहोचतात ना. तर मी काय म्हटलं की मी लोकांना अँसरेबल आहे. जेव्हा मला परभणीच्या लोकांना उत्तर द्यायचं असेल आणि निवडणुकीत मला जेव्हा राज्यातल्या लोकांना उत्तर द्यायचं असेल तेव्हा मी त्यांना नक्की उत्तरं देईन ना. तेव्हा मला काय उत्तरं द्यायची ती देईन आणि तेव्हा एप्स्टीन फाईलवरची जी परसेप्शन तयार झाली असतील त्याला सुद्धा भाजप उत्तर देईल अशी माझी अपेक्षा आहे. तुम्हाला असं अजिबात वाटत नाहीये की हे फक्त परभणी पुरता मुद्दा मर्यादित राहतोय, किंवा माझा प्रश्नच असा अर्थ नाही की परभणी पुरता हा विषय मर्यादित राहत नाही, तो महाराष्ट्रातल्या इतर भागांमध्ये जेव्हा जेव्हा निवडणुका लागतील, पुढच्या लागतील त्यावेळेला सुद्धा तो जाणार. कारण मी शेवटी म्हणते त्या पद्धतीने की या सगळ्या गोष्टी सोशल मीडिया थ्रू जात आहेत, त्या फक्त परभणी पुरता सीमित राहणार नाही, त्या पुढच्या सुद्धा महापालिका निवडणुकांना काढल्या जातील, मुंबईमधल्या निवडणुकांमध्ये काढल्या जातील, जिकडे हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा पद्धतीने ध्रुवीकरण होतं त्या ठिकाणी त्या काढल्या जातील. अनुजाताई, आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत.
आहोत, काळजी करू नका, अजिबात हायपर होऊ नका. आम्ही त्याच्यासाठी पूर्ण तयार आहोत आणि काय तेव्हा उत्तरं द्यायची, तेव्हा काय बोलायचं, ह्या सगळ्या गोष्टींच्यासाठी आम्ही तयार आहोत. आणि पण एवढं जर मराठी आमच्याबद्दल महापौर का नाही वाटत झाला हा प्रश्न ऐका विचारला ना, जाऊ शकतो अहो ना. ताई, अनुजाताई, एवढं जर आमच्याबद्दल भाजपला वाटत असेल ना, तर मग भाजपने कशाला आमच्यासोबत सत्ता स्थापन केली चंद्रपूरमध्ये? मग भाजपने म्हणायचं होतं नाही, आम्ही अशा सेनेसोबत, जनाब सेनेसोबत जाणार नाही, आम्ही एक वेळ विरोधात थांबू. केली ना सत्ता स्थापन? का आलात मग तुम्ही? उद्या तेही त्यामुळे म्हणतील की तुम्ही आलात. त्यामुळे भाजपने नाकाने कांदे सोलायचे नाही. उद्या ते असं म्हणतील की अजिबात तुम्ही आलात भाजपने त्यांना साथ नाकाने- द्यायला. मी काय म्हटलं, भाजपने नाकाने कांदे सोलायचे नाही, भाजपने फार उडायची गरज नाही, भाजपने फक्त एप्स्टीन फाईलवर उत्तर द्यायची, बाकी काहीच बोलायचं नाही. असं सध्या आहे, आम्हाला काहीच बोलायचं नाही, फक्त परसेप्शनचा epstein विचार file. येतो त्यावेळेला मुंबईमध्ये जसं त्यांनी नवाब मलिकांना दूर ठेवलं. नवाब मलिक असल्यामुळे राष्ट्रवादी सोबत युती करणार नाही अशी भूमिका त्यांनी मुंबईमध्ये ठामपणे घेतली. मित्र पक्षाला सुद्धा त्यांनी बाजूला सारलं, त्याच्यामुळे केवळ नवाब मलिक आहेत म्हणून. अनुजाताई, जेव्हा परसेप्शनचा विचार येईल ना, तेव्हा सगळ्यात मोठं परसेप्शन जे देशभरात पसरलेलं असेल एप्स्टीन फाईलचं असेल. त्या एप्स्टीन फाईलच्या परसेप्शनला कुठे एकट्या परभणीची अगरबत्ती घेऊन ओवाळत बसताय. खरंच वाटतं अख्ख्या एप्स्टीन फाईल सारखा विषय हा अख्ख्या आपल्या भारताची महाराष्ट्रातल्या एप्स्टीन निवडणुकांमध्ये एवढा निर्णायक ठरेल एप्स्टीन पुढे फाईल- 3 वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुका. एप्स्टीन फाईलमुळे अहो, मग 3 वर्षाच्या नंतरच्या निवडणुकीला सामोरं जाताना हाच नियम मला पण लागू होतो ना, जो भाजपला लागू होतो तो. हा नियम जो तुम्ही सांगताय मला, तो भाजपला पण लागू होतो, जो मला लागू होतो. त्यात काय एवढं? आता एप्स्टीन फाईलमुळे भारताची जी अब्रू जायला लागली आणि माझ्या देशाच्या पंतप्रधानांचं नाव इतक्या घाणेरड्या फाईलच्या मध्ये येतं, याच्यावर भाजपकडे काय उत्तर आहे? भाजपने ती उत्तर द्यावीत ना पहिल्यांदा. भाजप काय आम्हाला शांतपण सांगते? हा परत विषय भरकटतोय. मी तेच सांगते, मला असं वाटतं की आपला नाही, विषय विषय हा भरकटत परभणी नाहीये. मुस्लिम महापौर विषय या भरकटत दृष्टीने नाहीये. होता. परभणी आणि मुस्लिम महापौर या दृष्टीने होता. तुम्ही म्हणताय तो विषय विषय हे भरकटत बरोबर आहे की नाहीये. एप्स्टीन फाईलवर चर्चा झाली पाहिजे, ती होते सुद्धा. तो विषय वेगळा आहे. मुद्दा हा आहे की नाही, ज्या तुमच्याकडून होत नाहीये. अडचण अशी आहे की माध्यमांकडून अजूनही एप्स्टीन फाईलवर चर्चाच होत नाहीये. ती आंतरराष्ट्रीय पातळीवर होतीये, पण भारतातली माध्यमं का त्याच्यावर मुख गिळून गप्पा आहेत ते मला कळतच नाहीये. एप्स्टीन फाईलवर भारतीय माध्यमांनी चर्चा केली पाहिजे. महाराष्ट्रातल्या माध्यमांच्यासाठी काय नेमकं झालं, दादांच्या सोबत नेमकं काय झालं, याच्यावरच्या चर्चा झाल्या पाहिजेत. दादांच्या सोबत कोण पूर्व विदर्भाचा नेता होता, याच्यावर चर्चा झाली पाहिजे. होतात ना. दादांचे सीडीआर आणि त्या सगळ्या लोकांचे सीडीआर काढले गेले पाहिजेत, यावर चर्चा झाली पाहिजे. यावर चर्चा होत आहेत, पण सरतेशेवटी यावर चर्चा होत आहेत, पण चौकशी झाली पाहिजे, ते सीडीआर निघाले पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी शेवटी यंत्रणांच्या हातात आहेत. ताई, ट्रम्पला भारत विकला, हे काल जे स्टेटमेंट होतं, या स्टेटमेंटवर भाजपचं काय म्हणणं आहे? भाजप काय याच्यावरती परसेप्शन तयार करणार आहे? भाजपचे सॉकॉल्ड भक्तुल्ले आयटी सेलमध्ये 40 पैशाच्या हिशोबाने कोणता मेसेज पेरणार आहे? यावर चर्चा झाली पाहिजे. हे जास्त महत्वाचं आहे. मी काय म्हटलं की परभणीत कोणता महापौर दिला यामुळे देशाची आबरू जात नाही, एप्स्टीन फाईलमुळे जाते. ठीक आहे, मी तरी शेवटाला येताना म्हणते काही गोष्टी. पुन्हा सांगते, परभणीत कोणता महापौर दिला याच्यामुळे हे राज्य सुरक्षित आहे का नाही हा प्रश्न निर्माण होत नाही. पण असा प्रश्न भाजप हे प्रश्न उपस्थित करतं. ज्या पद्धतीने तिकडे न्यूयॉर्क महापौर मुस्लिम होतो, हा मुद्दा सुद्धा आपल्या मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये निघतो आणि त्याच्यामुळे आपल्यावर कसं एक संकट ओढवलेलं आहे, हे मुद्दे निघतात. त्यामुळे हे प्रश्न हा ताणाचा प्रश्न नाहीये, हा आरोपांचा प्रश्न आहे, हा आरोपांचा मुद्दा आहे. मी शेवटाला एवढंच म्हणते की काही गोष्टींमध्ये ऍडजस्टमेंट ही करावी लागते. जसं मी मगाशी म्हटलं की मुंबईमध्ये त्यांनी नवाब मलिक सोबत आहेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला, याला लोकशाही म्हणतात, नाही, मी भाजपच्या बाबतीत बोलतेय. जसं मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये नवाब मलिक आहेत म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केली नाही, असं ज्यावेळेला भाजप करू शकते काही ठिकाणी, तर ह्याच गोष्टी तुम्हाला परसेप्शनच्या भीती बनण्यापेक्षा की ते परसेप्शन तयार होऊन ते तुमच्यावरच शेकेल. या मुद्द्यानुसार तुम्हाला असं वाटलं नाही का की ठीक आहे 13 मुस्लिम आलेत पण 12 हिंदू सुद्धा आलेले आहेत, त्यांच्यातला एखादा महापौर होऊ शकतो, असं समोरून विचारलं जातंय. या चर्चेच्या शेवटीला फक्त एक किस्सा मी सांगितला पाहिजे. तुम्ही परसेप्शनची भीती वगैरे म्हणालात म्हणे. पुरू आणि सिकंदराचं युद्ध झालं आणि पुरू हरला आणि सिकंदराने त्याला विचारले की बोल पुरू, मी तुझ्याशी कसं वागावं. पुरू हरला असला तरी पुरूचा स्वाभिमान हरला नव्हता आणि पुरू त्याला सांगतो की एका राजाने दुसऱ्या राजाशी जसे वागायला हवे तसे तू माझ्याशी वागावेस. भलेही निवडणुकांमध्ये भाजप जिंकली असेल, पण भाजप जरी निवडणुका जिंकली असली तरी भाजप लोकांच्या नजरेतनं किती उतरली हे रोज मी बघते. त्यामुळे आम्ही हरलोय याचा अर्थ आमचा स्वाभिमान हरलाय किंवा आमचं कुठेही नैतिक खच्चीकरण झालंय असं कुणीही अर्थ काढायचं कारण नाही. आम्ही हरलो असलो तरी सुद्धा आम्ही काय पद्धतीने आमच्याकडून जे आमचे एफर्ट्स घातले ते आम्हाला माहित आहे. फक्त ते एफर्ट्स तुम्ही या पद्धतीने करायला पाहिजे होतं. तुम्ही किती सभा घेतल्या, याने किती सभा घेतल्या, तर कोणत्या पक्षाने कशा पद्धतीने प्रचार करायचा हा त्या पक्षाच्या स्ट्रॅटेजीचा भाग असतो. बरोबर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काय पद्धतीने काय केलं आणि त्या सगळ्यांमध्ये पैसा
आणि प्रचंड निवडणूक आयोगाची साथ, दुबार मतदार याद्या, या सगळ्यांनी भाजप कशी जिंकलेली आहे हे आम्ही वेगळं सांगायची गरज नाही. पण तुम्ही ज्या असं- वेळेला, मी एक शेवटचा घेते, हा फक्त शेवटचा प्रश्न, की या अर्थाने तुम्ही ज्या वेळेला म्हणता की भाजप ही मनात उतरलेली आहे, तर कशा अर्थाने मुंबईमध्ये ज्या वेळेला तुम्ही भाजपवर हे आरोप करत होता की ते बघा हिंदुत्वाच्या छत्रीखाली कदाचित अमराठी महापौर हा मुंबईवर थोपवते, करणार नाहीत मराठी, आज भाजपकडनं काय दावा केला जातोय की आम्ही आमची वचनं पाळली, आम्ही आमचा शब्द पाळला, मुंबईवर आम्ही मराठी महापौरच करून दाखवला, हे ते म्हणतायत. उलट पक्षी काय झालेला आहे की जी भाजप तुमच्यावर आरोप करत होती की तुम्ही मुस्लिम महापौर कराल, तर तुम्ही ऍक्च्युअली मुस्लिम महापौर करून दाखवलेला आहे असं दिसतंय ना त्याच्यामध्ये. भाजपची चर्चा किंवा सेनेची चर्चा ही तेव्हा मुंबईच्या संदर्भाने चालू होती. पण मी पुन्हा तुम्हाला सांगितलं पाहिजे की जिओग्राफिकल पॉलिटिक्स जर बघितलं आणि परभणीचं स्टॅटिक्स बघितलं, पॉप्युलेशन प्रपोर्शन जर बघितलं, तर तिथला एकूण की ज्या लोकांचं मतदान किती टक्के आहे हे बघता, आणि जे वर्षानुवर्ष म्हणजे 12-13 नगरसेवक वर्षानुवर्ष मुस्लिम समुदायाचे येतातच, ते आमच्या पक्षाकडून पण येतात, परंतु आतापर्यंतचा महापौर हा तिथे हिंदूच बसलेला आहे. आणि ज्यांचं मतदान इतकं आपण घेतो त्यांना एकदाही महापौर पद द्यायचं नाही, हा नतद्रष्टपणा फक्त भाजप करू शकते जाती धर्माच्या मुद्द्यावर. हा नतद्रष्टपणा सत्ता येईल की नाही, सत्तेला घाबरून ते ना करू शकत नाही. आणि भाजपला तर घाबरायचीच गरज नाही, कारण भाजपला नाही आबरू आणि आम्ही त्यांना कशाला घाबरू अशी परिस्थिती आहे. ज्या भाजपकडे नीतिमत्ता नावाची गोष्टच नाहीये, ज्या भाजपकडे स्वतःचं असं नैतिक बळ नाहीये, जी भाजपा ना एप्स्टीनवर चर्चा करू शकते, ना जी भाजपा ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच का तुम्ही सत्तेत घेऊन बसलात, तेच सगळे लोक तुमच्यासोबत कसे बसले यावर ना देवेंद्र फडणवीस आपलं जस्टिफाय करू शकतात. त्यांच्या बोलण्याला आम्ही घाबरायची गरज नाही, अजिबात नाही. आपण कोणाच्या बोलण्याकडे लक्ष दिलं पाहिजे जे खरंच नीतिमान आहेत ते. तुम्ही मला मगाशी जे काही बाईट दाखवले ना, अहो इतकी भुरटी लोक आहेत ती, अशा भुरट्या लोकांवरती आपण व्यक्त होणं म्हणजे सुद्धा आपल्या शांती केला पाहिजे. मी म्हटलं ना की आम्ही हरलो असलो तरी ना आमचा आत्मविश्वास हरलाय ना आमचं नैतिक बळ हरलेलं आहे. आम्ही खूप ठाम आहोत. राहिला प्रश्न परसेप्शन वगैरे, तर मी पुन्हा सांगते की एप्स्टीन फाईलच्या परसेप्शनच्या समोर कुठलंच परसेप्शन मोठे नाही. त्यामुळे त्या परसेप्शनच्या चक्रव्यूहातून त्यांनी कसं बाहेर निघायचं ते आधी ठरवा. थँक्यू.